डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र। निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623 25 67 22। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची शेवगाव तालुक्यामध्ये यशस्वी अंमलबजावणी केल्याबद्दल तालुक्यातील विद्यमान सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांना निवेदन सादर करून गटविकास अधिकारी सोनल शहा आणि बीड जिल्ह्यातील केज येथील गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे यांच्यावरील आरोपांना विरोध दर्शवत त्यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त केलाय। राज्य शासनाने यंदापासून सुरू केलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये शेवगाव तालुक्यातील सुमारे 20 ग्रामपंचायतींनी सहभाग घेतलाय। गटविकास अधिकारी सोनल शहा यांच्या मार्गदर्शनाखाली या ग्रामपंचायतींनी अभियानाची प्रभावी अंमलबजावणी केली। अभियानाच्या कालावधीत सोनल शहा यांनी विविध ग्रामपंचायतींना प्रत्यक्ष भेटी देऊन अभियानाची उद्दिष्ट, अंमलबजावणीची पद्धत आणि गुणवत्तापूर्ण कामकाजाबाबत सातत्यानं मार्गदर्शन केलं। तालुकास्तरीय पाहणी समितीनं सहभागी ग्रामपंचायतींची सखोल पाहणी करून पारदर्शक पद्धतीनं मूल्यांकन केलंय। राज्य शासनानं अभियानाचं पुनर्मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी नव्यानं समिती नेमण्यात येणार आहे। अशा परिस्थितीमध्ये संबंधित समितीसमोर आपली बाजू मांडणं अपेक्षित असताना काही व्यक्तींकडून समाज माध्यमं, इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियामध्ये खोटे आरोप केले जात असल्याची खंतही निवेदनातून व्यक्त केली गेली आहे। या वर्षीपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री पंचायत राज अभियान सरकारने या ठिकाणी महायुती सरकारने चालू केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने जवळपास 55 बाबीवरती 58 बाबीवरती या ठिकाणी प्रत्येक ग्रामपंचायतीला कामकाज करायचं होतं। त्याप्रमाणे शेवगाव तालुक्याच्या गटविकास अधिकारी श्रीमती सोनल शहा मॅडम यांनी शेवगाव तालुक्यातील सगळ्याच ग्रामपंचायतीला आवाहन केलं होतं की तुम्ही याच्यामध्ये सहभाग नोंदवा। जवळपास 20 ग्रामपंचायतीने याच्यामध्ये सहभाग नोंदवला आणि त्या ठिकाणी त्या प्रत्येक बाबीवरती कामकाज चालू केलं। कामकाज चालू करत असताना प्रत्येक घटक या बाबीवर सुद्धा व्हिडिओनी प्रामाणिकपणे लक्ष दिलं आणि प्रत्येक गावचे सरपंच असतील, उपसरपंच असतील, गावकरी असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील किंवा तिथे ग्रामविकास अधिकारी असतील यांनी सुद्धा अगदी तन मन धनाने या योजनेमध्ये सहभाग घेतला आणि प्रामाणिकपणे आपलं कामकाज त्या ठिकाणी केलं। नंतरच्या काळामध्ये तालुकास्तरीय समिती पाहणीसाठी शेवगाव तालुक्याच्या दौऱ्यावरती आली। त्यामध्ये बीड जिल्ह्यातील केज तालुक्याचे सन्मान्य गट विकास अधिकारी आदरणीय विठ्ठलराव नागरगोजे साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम या तालुक्यामध्ये पाहणी करण्यासाठी आले असताना त्यांनी प्रत्येक गावची या बाबीवरती कामकाज झालं किंवा नाही, दप्तर तपासणी, फील्डवरती जाणं, कामकाज बघणं, या बाबी अतिशय पारदर्शीपणे स्वच्छ हाताने त्या ठिकाणी हाताळलेल्या आहेत आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गोंधळ, गडबड किंवा आर्थिक तोडजोड झालेली नाही। आज शेवगाव तालुक्यातील जवळपास 30-35 गावचे सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमच्या सगळ्या सरपंचाची एकच मागणी होती की जे अधिकारी चांगल्या पद्धतीने प्रशासनामध्ये कामकाज करतात त्यांच्या पाठीशी ठामपणे आम्ही सरपंच असू, आमच्या बरोबर पदाधिकारी असो किंवा जिल्हा परिषदेचं प्रशासन असो यांनी त्या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे आणि जे आता जे 1 महिन्यापासून गट विकास अधिकारी दोन्ही पण शेवगावचे आणि केज यांच्यावरती जे घाणेरडे आरोप शेवटच्या थरापर्यंत जाऊन केले जात आहेत याला कुठेतरी पायबंद बसला पाहिजे आणि जर समजा परत एकदा संपूर्ण राज्याचाच हा निर्णय आहे की जे 85% जास्त मार्क ग्रामपंचायतीला पडलेले आहेत त्या ग्रामपंचायतीची पुनर्तपासणी आता होणार आहे आणि मग पुनर्तपासणी समोर आपली बाजू मांडणं किंवा मी कसं कामकाज केलेलं आहे, माझ्यावर कसा अन्याय झालाय हे जर समिती समोर जर मांडलं तर निश्चित स्वरूपामध्ये जर तुमच्यावर अन्याय झाला असं तुमचं म्हणणं असेल तर निश्चित स्वरूपामध्ये तो दूर होईल। परंतु अशा प्रकारे शासनाचं विडंबन करणं किंवा लोकप्रतिनिधी अधिकाऱ्याचं विडंबन करणं हे निश्चित स्वरूपामध्ये निषेधार्ह आहे। या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आणि चांगल्या अधिकाऱ्याच्या पाठीमागे शिवून आपली ताकद किंवा प्रशासन म्हणून खंबीरपणे उभं राहिले पाहिजे। याच्यासाठी आम्ही आज शेवगाव तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि सगळे पदाधिकारी शिवून आम्ही आमचं निवेदन दिलेलं आहे। तुम्हाला सगळ्यांना सध्या माहिती आहे की वाघिणीचे माजी त्यांचे पती, त्यांच्या मिसेस त्या ठिकाणी सरपंच आहेत आणि ते उमेश भालसिंग म्हणून त्या ठिकाणी कामकाज पाहत आहेत। त्याच्याबद्दल आपलं दुमत नाही,
परंतु निश्चित स्वरूपमध्ये त्यांनी कुठेतरी आता स्वतःला आवर घातली पाहिजे की जिथं मुख्यमंत्र्याच्या नावाने हे अभियान चालतंय आणि त्या मुख्यमंत्र्याचा उल्लेख तुम्ही जर रेड्याच्या नावावरती रेड्याच्या अंगावरती टाकत असताल आणि त्याला पंचायत राज अभियान म्हणून जर संबोधित असताल तर निश्चित स्वरूपामध्ये राज्यामध्ये तुम्ही भाजपचे पदाधिकारी आहात, मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे आहात, आम्ही अजितदादा गटाचे आहोत, तर आपल्याला समाजामध्ये लोक नाव ठेवतात. अशा पद्धतीने आपण या अभियानाचा दुरुपयोग केला नाही पाहिजे अशी आमची प्रामाणिक मागणी आहे. कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या पाठीशी प्रशासनानं ठामपणे उभं राहावं, तसेच भविष्यात अशा प्रकारच्या बिनबुडाच्या आरोपांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून केली गेली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, ढोरजळगावचे सरपंच डॉक्टर सुधाकर लांडे, जोहरापूरचे सरपंच रोहन दिलीपराव लांडे, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब ढोके, दहिगावचे सरपंच रामेश्वर बाचकर, वरखेडचे सरपंच परमेश्वर तेलोरे, इनडगावचे सरपंच संतोष धस, बऱ्हाणपूरचे सरपंच सुभाष वाणी, ठाकूर पिंपळगावचे सरपंच संजय खेडकर, गोळेगावचे सरपंच संजय आंधळे आणि शेवगाव तालुक्यातील सरपंच मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.